Good morning, students. Today we are going to learn about oxygen and compound of oxygen. First compound, dioxygen, O2. तर आपल्याला डायऑक्सिजनचे प्रिपरेशन बघायचे. डायऑक्सिजन कोणत्या पद्धतीने प्रिपेअर केला जातो. फर्स्ट मेथड, लॅबोरेटरी मेथड. लॅबोरेटरी मेथडमध्ये कमी क्वांटिटीमध्ये प्रिपरेशन केलं जातं. तर त्यातली फर्स्ट मेथड आहे by heating oxygen containing salt such as chlorates, nitrates and permanganates. Here potassium chlorate is heated in presence of manganese oxide to give dioxygen. Use catalyst only to increase the rate of reaction. कॅटलिस्टचा यूज केल्यानंतर रिॲक्शनला जास्त टेम्परेचर प्रोव्हाइड करावं लागत नाही. देन सेकंड, बाय थर्मल डिकॉम्पोजिशन ऑफ ऑक्साइड्स ऑफ मेटल. तर इथं ऑक्साइड्स घेतलेत. कुठल्या मेटल्सचे? वेन सिल्वर ऑक्साइड डिकॉम्पोजेस. ऑन डिकॉम्पोजिशन इट गिव्स डायऑक्सिजन. देन मर्क्युरी ऑक्साइड ऑन थर्मल डिकॉम्पोजिशन gives dioxygen. Then third, by decomposition of hydrogen peroxide in presence of catalyst. हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकॉम्पोजिशन केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट मँगॅनीज ऑक्साईड, इट गिव्स डायऑक्सिजन अँड वॉटर मॉलिक्यूल. देन सेकंड इम्पॉर्टंट मेथड इज इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये डायऑक्सिजन प्रिपेअर केला जातो. डायऑक्सिजन कॅन बी प्रिपेअर्ड इन लार्ज स्केल अँड इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर. तर इलेक्ट्रोलायसिस वॉटरची जेव्हा इलेक्ट्रोलायसिस करेल तेव्हा डायऑक्सिजन वी गेट डायऑक्सिजन. तर वॉटर हा पुअर कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटी, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग त्याच्यामध्ये काही बेस किंवा ॲसिड्स ॲड करून लिक्विड म्हणजे वॉटर मॉलिक्यूल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते. हे आपण 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे इलेक्ट्रोलायसिस डीपमध्ये. देन इंडस्ट्रियल मेथडमध्ये पण लार्ज स्केलमध्ये डायऑक्सिजन प्रिपेअर केला जातो. डायऑक्सिजन इज ऑब्टेन बाय एअर बाय रिमूव्हिंग कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर. जी एअर आहे ते आपल्याला प्युअर करून घ्यायचे आहे आणि त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करायचं आहे. अँड द रिमेनिंग गॅसेस आर लिक्विफाईड सबसिक्वेंटली अँड फॉलोड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन विच गिव्स डायनायट्रोजन अँड डायऑक्सिजन. म्हणजे जी एअर आहे ते आपल्याला प्युअर करून घ्यायची आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? लिक्विडमध्ये. आणि ते लिक्विड फ्रॅक्शनल डिस्टिलेशनने सेपरेट करायचं. आपण 11th स्टँडर्डमध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा स्टडी केलेला आहे. तर ऑक्सिजन जास्त प्रमाणात कोणाबरोबर असतो? नायट्रोजन बरोबर. तर ते फ्रॅक्शनल डिस्टिलेशनने सेपरेट करताना नायट्रोजनचा बॉइलिंग पॉईंट हा ऑक्सिजनपेक्षा कमी आहे. त्यामुळे तो नायट्रोजन हा फर्स्ट सेपरेट होईल आणि आपल्याला डायऑक्सिजन लार्ज स्केलमध्ये मिळेल. दिस इज ऑल अबाउट इंडस्ट्रियल मेथड. Then physical properties. Dioxygen is colorless and odorless gas. Dioxygen is sparingly soluble in water. Dioxygen liquefies at 90 Kelvin and freezes as 55 Kelvin. Oxygen has 3 stable isotopes, O16th, O17th and O18th. Then chemical properties. First, reaction with metal. Dioxygen directly react with metal to form oxides. Calcium react with dioxygen gives calcium oxide. Aluminum reacts with dioxygen gives aluminum oxide. Then second, reaction with non-metals. Dioxygen react with non-metal to form their oxide.
Carbon is non-metal. When dioxygen reacts with the carbon, it gives carbon dioxide. Also, and last reaction with some compound. Here, zinc sulfide react with dioxygen, gives zinc oxide and sulfur dioxide. And here is the combustion of methane, gives combustion of methane. CH4 plus dioxygen gives carbon dioxide and water molecule. Then last, uses. Dioxygen is important for respiration. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, विदाउट ऑक्सिजन वी कॅनॉट लिव्ह. Second, used in manufacture of steel. Third is used in oxyacetylene flame for welding and cutting of metals. Oxygen cylinder are widely used in hospitals, high altitude flying and mountaineering. And last, it is used in combustion of fuels. This is all about dioxygen. Then simple oxides. Oxide म्हणजे काय? A binary compound of oxygen with another element is called as oxide. Oxide are classified into 4 types: acidic oxide, basic oxides, amphoteric oxide and neutral oxides. Then first, acidic oxide. A oxide which dissolved in water to give acid and react with base to give salt is called acidic oxide. For example, SO2, SO thrice, carbon dioxide, N2O5, Cl2O7. Here SO2 react with water to give sulfurous acid, and SO3 react with base sodium hydroxide, gives sodium sulfate Na2SO4. Then basic oxide. A oxide dissolved in water to give base and react with acid to give salt is called basic oxide. Here calcium oxide react with water to give calcium hydroxide, and barium oxide react with acid HCl to give barium chloride. Then amphoteric oxide. The oxide which react with base as well as acid to give salt is called amphoteric oxide. Here reaction base oxide, aluminum oxide react with base to give product. This is कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे. याचा आपण स्टडी कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा चॅप्टर स्टडी करताना करणार आहोत. Then neutral oxide. The oxide which are neither acidic nor basic are called neutral oxide. For example, carbon monoxide, nitric oxide and nitrous oxide. And nitrous oxide is also called as laughing gas. Okay.